तर जय भीम सर्वांना, कशा सगळेजण? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर रात्री सचिननं पकोडे आणले होते आणि पकोडे आणल्यानंतर स्वप्नीलला इतके पकोडे आवडतात की तो कधीही खातो पकोडे. आणि आत्ता सध्या तर सांगितल्याप्रमाणे की त्याचं जिमचं चाललेलं आहे. तर जिममध्ये एवढं असंही करतो की मला हे नको खायचं ते नको खायचं असं चाललेलं आहे त्याचं. काल शनिवार होता आणि सचिनने पकोडे आणल्यानंतर त्याला खा म्हणलं तर म्हणला नको, उद्या रविवार आहे, मी उद्याच्याला खाईन, मी आज खाणार नाही. तर रात्री त्याने खाल्ले नाहीत, मग तसेच मी फ्रीजमध्ये ठेवले आणि आता त्याला गरम करून दिलेत खायला. तर आता शेळे पकोडे खायला लागले, पण रात्री त्याने बिलकुल पकोडे खाल्ले नाहीत. एवढं कंट्रोल होते पण बाय चान्स माझ्याकडून एवढं कंट्रोल होत नाही आहे खायला. खायचं असलं तर मी खाऊन घेते आणि बऱ्याच वेळा करते सुद्धा, पण कंट्रोल केल्यानंतर फायदा झाला तर त्याचं चांगलं वाटतं. आणि त्याने खरं स्वतःचं वजन स्वप्नीलनं बरंचसं कमी केलेलं आहे. नसतं बरंचसं त्याचंसुद्धा वजन वाढलं होतं. जेव्हापासून जिमला चाललं आहे ना, त्याने बरंचसं त्याचं वजन कमी केलेलं आहे. कंट्रोल करून म्हणा किंवा व्यायाम करून म्हणा. मी व्यायाम तर करते, पण थायरॉईडमुळे सांगितल्याप्रमाणे की माझं पटकन वजन कमी व्हायला गेलं आहे आणि त्यासाठी खूप नाकी नऊ आलेत माझ्या. गोळी वगैरे चालू आहे, बघू आता कधी कमी होते कधी नाही. तर इथं आता मी माझ्यासाठी ग्रीन टी बनवली आणि ही आहे स्नेहाने मला कप दिलेला, माझ्या बड्डेला गिफ्ट केला होता आणि एकदम मस्तपैकी आहे. त्याला ठेवून दिला होता मी, पण स्नेहाचं म्हणणं आहे की नुसतं ठेवून काय करते, तर वापर ना त्याच्यामध्ये कॉफी वगैरे पीज. तर त्याच्यासाठी हा कप मी वरती काढला आहे. म्हणलं चहा कॉफी पाणी मी ह्याच्यामध्ये पीत जाईल, पण एवढंच की माझ्या हातातून ते कप फुटू नाही आहे. का तर बऱ्याच वेळा माझ्याकडून कप बॉटल काचाची भरणी काचाची ग्लास बऱ्याच वेळा माझ्याकडून फुटलेला आहे आणि ही बड्डेला स्नेहाने गिफ्ट दिलेला आहे. त्यासाठी मला ह्याला फोडायचं नाही आहे किंवा माझ्या हातून पडू द्यायचं नाही आहे. तर असं आहे, त्यासाठी मी ठेवलं होतं, पण ती लय महाग लागली की मम्मी वापरणं कशाला ठेवायला लागली म्हणून. तर म्हटलं चला ठीक आहे काढते. का तर स्नेहाचे आणि माझे फोटोसुद्धा आहेत त्याच्यावर आणि तिनं मला न सांगता सरप्राईज गिफ्ट दिलं होतं मला. तर चला ठीक आहे, आता मी माझ्यासाठी ग्रीन टी बनवली आणि आता थोडीशी नॉर्मल पिण्यासारखी होती तोपर्यंत साईड. तर पटापट सगळे भांडे घासून घेते. थोडीशी भाजी वगैरे असली ना तर मला कढई अशी ठेवायला नको वाटते, तीसुद्धा काढून घेतली भाजी. कढई रिकामी करून घेतली आणि कधी पण तशीच करते मी. थोडेसे जर भांड्या म्हणजे पातेल्यात म्हणा कढईत म्हणा भाजी वगैरे उरली डाळ उरली तर साईडच्या भांड्यामध्ये काढून ठेवते दुसऱ्या आणि ते भांडेसुद्धा घासून घेते. आणि किचन स्वच्छ असलं, सगळा पसारा किचनमधला आवरलेलं असलं, किचन सगळं घासून धुवून पुसून व्यवस्थित असलं ना तर बरेचसे कामं झाल्यानं वाटतात आणि एकदम स्वच्छ वाटतं. तर हे पॅकेट पूर्णपणे फेकण्यात गेलं, खराब झालं सगळं. तर स्नेहाने 2 पॅकेट घेतले होते आणि ज्या दिवशी राशन भरलं ना त्या दिवशी तिनं रात्रीच्याला ते पॅकेट काढलं आणि फ्राय करून स्वप्नील तिनं खाल्लं दोघांनी. आणि हे पॅकेट तिला सांगितलंच नाही तिनं मी की 2 पॅकेट घेतले होते. मला वाटलं एकच घेतलं होतं काय की तिने पॅकेट 2 घेतले होते. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा पोतं खोललं सामानाचं तेव्हा ते पॅकेट एकदम असं पूर्ण फुगलं होतं आणि खराब झालं. तर सचिननं खोलल्यानंतर बघितलं हात लावून त्याला की सगळं त्याच्यामधलं एकदम असं चिकट झालं होतं. तर ते फेकून दिलं. तर पूर्ण पॅकेट फेकण्यात गेलं, पण त्याच्यामध्ये काहीतरी फराळीचं वगैरे भरता येईल काय ठेवता येईल म्हणून ते पॅकेट मी परत धुवून वापरायला ठेवले. म्हणलं कुणाला तरी काय द्यायचं असलं तर त्यात देईन मी. तर किचन वगैरे माझं साफ करून झालं, स्वच्छ पुसून वगैरे झालं. इथले डबे वगैरे भरणे मी घासले होते जे ह्याच्यात ठेवल्यात आणि आता हे थोडेसे दिसत असतील पण एकात एक डबे घालून ठेवले सगळे. आणि आता सामान भरायला सुरुवात करते. सगळं सामान आता इथं ओतते आणि कोणतं कसं भरायचं काय नाही ते बघते, तुम्हाला सुद्धा दाखवते. सगळं पोत्यातून सामान खाली ओतलंय आणि आता सगळं सामान डब्यामध्ये टाकीमध्ये भरून ठेवते. आणि बाकीचे डबे वगैरे मी सगळे आता घासून तर ठेवलेत, पण सगळ्यात तर सामान हे भरत नाहीये, एकातच ठेवते. जसं लागेल तसं मी काढून घेईल सामान. आता हे दिवाळीला सगळं आपल्याला काही ना काही सामान सगळं लागतंयच म्हणा. तर चला मी पटापट भरून घेते. आणि स्नेहा होती तर थोडीशी मदत करत होती, आता ती गेली तिच्या मामाकडे दिवाळीला. तर आता काही सगळं कामं माझ्याच अंगावर आहे, ती काय मला मदत नाहीये. तर आता म्हणलं संध्याकाळची वेळ आहे, एकदम एवढं वारं सुटलंय बाहेर, खूप जास्त असं वारं सुटलंय. सगळ्या खिडक्या दरवाजा वगैरे मी सगळं लावलंय. का तर इतकं जोराने दरवाजे 2 वेळा आदळले ना हवेने खूप जास्त. तर चला आता पटापट सगळं राशन भरून ठेवते जेणेकरून थोडंसं काम जरा कमी होईल. 2-3 दिवसापासून आणलेलं तसं ठेवलं होतं. काल गेले होते डोळे चेक करायला तर त्याच्यासाठी राहून, पण त्याच्या आधी मी दाखवते मला काय काय आणले ते. ठीक आहे. तर सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे हे बघा, असा डब्बा आणला एक. असा डब्बा मला पाहिजे होता तर मी एक डब्बा आणलाय. मला कधी ह्याच्यामध्ये भाजी सुद्धा देता येईल. पुन्हा एक स्टीलचा डब्बा पण आणलाय हे बघा. आणि एक असा साचा आणलाय, ह्याच्यात 7 ते 8 अशा हे. तर हे बघा
तर ह्याच्या थोड्या सगळ्या हे आहेत, प्लेट आहेत, जे पंतरवाळ्या असतात त्या आहेत. असं साचा आणला मी. तर बघू आता, माझ्याकडे होता पितळाचा साचा आहे, पण ती काय झालं व्यवस्थित चलतच नाही आहे. म्हणजे त्याचं एकदम असं लूज झालं आहे. त्यासाठी बऱ्याच वेळा शेव काय करताना ना त्याच्यामध्ये असं खुलून जातो आणि मग सगळं गडबड होऊन जाते. त्यासाठी म्हटलं चालतं ही साचा घेऊनच बघते. त्यासाठी ही घेतला आहे आणि पहिल्यांदाच घेतला आहे असा साचा मी. ह्याच्या आधी माझ्याकडे नव्हता. हे बघा, तेचला 250 रुपयाचा आहे. तर हे घेतलं आहे आणि हे असं एक घेतलं आहे. गेल्या वर्षीनं मी कढई घेतली होती, आत्ता हे घेतलेलं आहे. दिसलं, हे पण 650 रुपयाचं आहे. पण म्हणलं ठीक आहे चला घेते म्हणलं. हे एवढं सगळं घेतलं, ते साईडला ठेवते. होतं सचिनला हे बिस्किट मला खायचं आहे, तर त्यांनी हे पॅकेट घेतलं. मला एक छोटं पॅकेट घ्यायला लावलं, त्यांनी एवढं मोठं घेतलं. आता त्यात भरपूर असे बिस्किट आहेत आणि हे पार्ले पण नवीन आलं आहे. हे बघा, तर हे पण घेतलं आता. तर हे एवढं सगळं आणलं आहे. आणि शिवाय हे भाकरवडी आणली. म्हणलं भाकरवडी घ्यायची गरजच नव्हती. म्हणलं आता दिवाळीचं सगळं काय काय बनवायचं म्हणलं, त्यात ही गरज होती का काय घ्यायची, तर ते पण घेतलं आहे. आणि हे बघा, हे गुलाबजामुनचं असं एक पॅकेट घेतलं आहे 1 किलोचं. आता यात भरपूर गुलाबजामुन होते. तर हे गुलाबजामुनचं पॅकेट 5 ते 6 महिने आरामात चालतं. पण एकदाच आपल्याला 1 किलो गुलाबजामुन करायची सुद्धा गरज पडत नाही. 3, 4, 5 टाईम आपण थोडे थोडे पिठाचे गुलाबजामुन करू शकतो, जसे लागतील तसे. आणि पॅकेट बाकीचं बंद करून ठेवू शकतो. ठीक आहे. पण आता सध्या मी गुलाबजामुन करणार नाही, का तर 2 डबे सचिन पहिले आणले होते गुलाबजामुनचे. तर 1 डबा संपला, 1 डबा तसाच आहे. आणि ती पण आता जास्त खाल्लं जात नाही. तरीसुद्धा कधीतरी रविवारी म्हणा किंवा इतर कोणी आलं तर, किंवा आधीमध्ये खातात, बाकी तसंच आहे. तर हे जे छोटं छोटं सामान आहे ना, काजू बदाम म्हणा, विलायची, चारोळी, खसखस, हे सगळं एका डब्यात भरून ठेवते, जेणेकरून मला समजेल की हे सगळं सामान मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवले. तर सामान भरायला जायच्या आधी मी सगळं काय केलं होतं तुम्हाला सांगते. घरात जेवढं सामान आहे ना ते सगळं मी व्यवस्थित बघितलं की आपल्याला काय आणावं लागेल, काय नाही आणावं लागेल, कोणतं सामान आहे त्याची आता सध्या गरज नाही. पुढल्या महिन्यात जरी आपण राशन भरायला गेलो ना तरीसुद्धा चालेल. असं सगळं सामान मी बघून नंतर मग लिस्ट बनवून हे सगळं सामान आणलेलं आहे. तुम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. घरामध्ये जे जुनं सामान आहे ना ते व्यवस्थित बघायचं सगळं, की आपल्याला कोणतं सामान आता सध्या गरजेचं आहे दिवाळीमध्ये जे लागेल. तर आता बऱ्याच जणांची दिवाळी आता बनवून झालेलं आहे. कोण डबलसुद्धा बनवायला लागलेत फराळीचं वगैरे, आणि कोण पहिल्यांदा बनवतात. कोणाकोणाचं आता सामान भरणं चाललेलं आहे. पण माझंसुद्धा सगळं दिवाळीच्या 5 ते 6 दिवस आधी मी सगळं सामान वगैरे भरून ठेवलं होतं हे. पण व्हिडिओ सगळे माझे कसे लेट झाल्यात, जरा दवाखान्याचं काम असल्यामुळे सगळे व्हिडिओ जरा थोडे मागं झालेत. तर हे व्हिडिओ मी आधी बनवून ठेवलेले आहेत आणि आता सध्या नंतर टाकायला लागले. तर चला ठीक आहे. तर सामान भरताना सांगितल्या पद्धतीनं तेच करायचं आहे, की सामान भरायला जाताना लिस्ट आधी करणं खूप गरजेचं आहे. ऐन टायमाला आपल्याला समजत नाही की काय घ्यायचं आहे काय नाही, गडबड होऊन जाते. आणि समोर जरी कोणती वस्तू जर असली ना आपल्याला घ्यायची असली ना तरीसुद्धा त्या लक्षात राहत नाही की आपल्याला हे घ्यायचं आहे का नाही. जर लिस्ट बनवून गेलं ना तर ऐन टायमाला सगळं सामान व्यवस्थित आपल्याला घेतलं जातं आणि काहीसुद्धा विसरत नाही. तर ठीक आहे. आणि दुकान आपल्या घराजवळ नसतात की पटकन आपण जाऊन आणू शकतोय. आणि जर जवळपास कुठं दुकान असलं ना तिथं खूप जास्त महागसुद्धा भेटतं आहे. एका ठिकाणीवर जाऊन सगळं सामान घेतलं तर व्यवस्थित पडतं पण, आणि आणलंसुद्धा जातं. आणि मग डबल दुकानाला जायचीसुद्धा गरज पडत नाही. तर ठीक आहे. तर सगळं सामान मी आता जे छोटे सामान होतं ते सगळं डब्यामध्ये भरून ठेवले. आणि आता हे सगळं सामान मी टाकीमध्ये भरणार आहे. भरण्या वगैरे मी सगळ्या घासून ठेवल्यात, पण त्या भरण्यामध्ये मी सगळं सामान असं भरणार नाही. जे दररोजचं डाळी वगैरे, तांदूळ, दुसरं जे काय सामान दररोज आपल्या जेवण बनवायला लागतं ते सगळं भरण्यामध्ये आहे. पण हे जे दिवाळीसाठी जे सामान आणलेलं आहे ते सगळं टाकीत भरते. जसं लागेल तसं मी टाकीतून काढते आणि डबेसुद्धा मग खराब होत नाही आहेत. ठीक आहे. तर आता फराळीचं काय बनवल्यानंतर डबे वगैरे तर मला लागतील त्यातमध्ये भरून ठेवण्यासाठी. तर म्हटलं चला आता हे सामान सध्या मला काय जे बनवायचं ते मी वरती ठेवते, बाकी सगळं सामान मी असं खाली टाकते. फक्त एवढंच की मला घेताना सगळं थोडंसं खाली वरी करावं लागेल. तर ठीक आहे. तर चला पटापट भरते सामान. तुम्हीसुद्धा लिस्ट आधी तयार करा आणि नंतर सामान भरायला जा. तर आता एकदा काय आणलं आणि पूर्ण झालं असं होत नाही. कधी पण आम्ही कपडे वगैरे आणले ना तर एकदा का पण डबल महागारी जावं लागते बदलायला, का तर त्याची साईज छोटी मोठी होती किंवा कलर नाही आवडत असं होतं. तर स्वप्नासाठी पॅन्टी आणल्या, पण तो म्हणला की मला ही पॅन्ट फिट व्हायला लागली.
आणि त्यासाठी मला थोडीशी ढिल्ली पॅन्ट पाहिजे. मग सचिननं दुसऱ्या दिवशी परत केली, पॅन्ट बदलून आणल्या त्याच्यासाठी. आणि त्याला आणायला लावलं की तो नाईट पॅन्टे आणतो, नाही तो शॉर्ट चड्ड्या आणतो आणि जीन्सच्या पॅन्ट वगैरे असं आणतो. तरीसुद्धा त्यांनी त्या दिवशी मस्त कपडे आणले. पण सचिनला 2 पॅन्टी त्याला घ्यावं वाटल्या, त्यांनी घेतल्या आणि त्या पण त्याला टाईट आले. परत बदलून आणल्या. तर आता ह्या पॅन्टी त्याला येतील. आणि केळं आणलेले आहेत, बॉडी लोशन आणलं आहे. आणि बॉडी लोशन म्हणलं होतं निव्याचं एक आहे आपल्याकडे, तरीसुद्धा त्यांनी हे चांगलं आहे म्हणून परत बॉडी लोशन घेऊन आलेत. आणि हे केळं पटकन भेटत नाही. मी बऱ्याच वेळा म्हणलं त्यांना हे केळं जर भेटले ना आपल्याला आणा, तर त्यांना तर ते भेटले तर आणले. आणि राशन भरायला गेल्यानंतर आम्हाला तेलाचा डब्बा जो पाहिजे होता तो भेटला नव्हता. त्यासाठी आता त्यांनी दुसऱ्या दिवशी गेल्यासुद्धा तो डब्बा आला नाही म्हणून त्यासाठी थैल्या आणल्या. पापड थोडेसेच होते, त्यासाठी पापड आणले. हे पॅकेट खराब झालं होतं, तर हे दुसरं परत एक पॅकेट घेऊन आलेत आता. आणि ह्या तेलाच्या थैल्या आणल्यात. तर आता हे किती 15, 16, 17 थैल्या काहीतरी आहेत. तर आता दिवाळी पूर्ण तर होऊन जाईल, पण तरीसुद्धा उरण काय एवढं सगळं आपल्याला तेल लागणार नाही म्हणा. तर ठीक आहे, चला आणखीन काय आपली दिवाळं निघत असतं. हे खरंच आहे की दिवाळीचं भरपूर आपण असं सामान आणतो, शॉपिंग करतो. आणखीन माझा एक व्हिडिओ बहुतेक असाच येईल तुम्हाला, बघितलं ना.